श्रीषाज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याची भडंग। तर इथे मी साहित्य घेतले, लसूण घेतला आहे, थोडेसे मिरच्या घेतल्यात, शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता घेतला आहे आणि मुरमुरे स्वच्छ करून घेतले। तर इथे कढाईमध्ये आपण तेल गरम केले। आता यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। सगळ्यात आधी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। रेसिपी शेवटपर्यंत पहा। तर शेंगदाणे आपले तळून झालेत। आता शेंगदाणे आपण मुरमुऱ्यांवरती काढून घेणार आहोत। मुरमुऱ्यांवरती काढून घेतल्यामुळे काय होते, जर भांड्यामध्ये आपण प्लेटमध्ये काढून घेतले तर सगळे प्लेटला ऑइल चिकटून बसते, त्यामुळे मुरमुऱ्यावरच काढून घ्यायचे। तर आता आपण पहिले लसूण पण तळून घेणार आहोत। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या चिरून घेतले, त्या टाकूयात। परत एकदा ह्याला मिक्स करून घेऊयात आपण। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत आणि अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेतला आहे। तर याला आपण चांगले परतवून घ्यायचे। कढीपत्ता खरपूस असा भाजला गेला पाहिजे, त्यामुळे भडंग खाताना खूप छान टेस्ट येते। तर आपला मसाला भाजून झाला आहे। आता याला आपण मुरमुऱ्यांवरती टाकणार आहोत। दुपारच्या वेळेसाठी खाण्यासाठी खूप छान रेसिपी आहे। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून झालं की परत आपण याला एकदा सगळं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सगळ्या मुरमुऱ्यांना मीठ लागेल, सगळा मसाला लागेल। तर तयार झाली आपली भडंग। लहान मुलांना खाण्यासाठी मी यामध्ये लाल तिखट टाकले नाही, नंतर तुम्ही जास्त तिखट हवे असेल तर लाल तिखट पण टाकू शकता। तर रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।